आपल्या सर्वांचं उस्मानाबाद न्यूज मध्ये स्वागत आहे। आज आपण प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहोत। समर्थनगर हा भाग येतो, कोर्टाच्या साईडचा भाग, तिकडून बस स्टँडच्या अलीकडला भाग आणि इकडे सांजा रोडच्या बायपासच्या पलीकडला भाग, असा हा भाग आहे। समर्थनगर कोर्टच्या पाठीमागचा भाग ह्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहेत। इथल्या समस्या आपण आज इथल्या नागरिकांशी जाणून घेणार आहोत। सैयद पाशा। क्या क्या प्रॉब्लम है रोड? प्रॉब्लम बोले तो यहाँ पे क्या है, रोड बराबर नहीं है, रोड ही नहीं है बिल्कुल। सब गाड़ियाँ बच्चे गिरते हैं हमेशा। वो नाली के ऊपर पुल बनाए थे, वो भी बह के गए। गाड़ियाँ जाने नहीं जाने, आना जाना मुश्किल हो गया। फिर पानी तो छोड़ो, पानी क्या सब सार्वजनिक है, लेकिन वो 4 दिन के बाद आता है, 4-5 दिन लगते हैं। घंटा गाड़ी भी 2-3 दिन के बाद आती है। नाली बोल रहे थे, तो कितने दिन को साफ सफाई होती है? नाली सफाई तो 15-15 दिन, 1 महीना नहीं होती है, महीने के ऊपर नाली सफाई होती है यहाँ पे। रोड का मेन मसला है, वो रोड नहीं है बिल्कुल, और नाले भी साफ नहीं करते। बच्चों को खेलने के लिए गार्डन वगैरह है कुछ? गार्डन का गार्डन तो बिल्कुल नहीं है, गार्डन तो नहीं चाहिए, गार्डन नहीं चाहिए। मेन रास्ते का और नाली का प्रॉब्लम। लाइट का खंबा है, खंबा, लेकिन लाइट बटाओ बोले, लाइट का लैंप भी नहीं बटा रहे अभी। 2-3 मसले हैं इतने। ये रोड का मेन मसला है, देखो रोड नाली का। क्या नाम है आपका? मेरा नाम शेख सईद। काय समस्या आहेत आपल्या वार्डामध्ये? आमच्या वॉर्डच्या समस्या अशी आहेत की भुयारी गट जे झालेलं आहे ते मूळ रस्त्याच्या खाली असायला पाहिजे। आमच्याकडे असला अनुभव आहे की तुम्ही बघू शकता, उड्डाण पुलासारखं भुयार गट वरण रस्ता खाली गेला। कचरा गाडी व्यवस्थित कंटिन्यू सातत्याने येत नाही। पाण्याचं जे व्यवस्थापन व्यवस्थित नाही, पाणी कमी स्पीडमध्ये सोडलं जातं। लाईटीवरचे खांबावरच्या ज्या लाईटी आहेत त्या बंद जरी असल्या तरी कोणी येऊन बघत नाही। आता इलेक्शन आहेत त्यामुळे येऊन लावायला लागलेत। वार्ड क्रमांक किती आहे? वार्ड क्रमांक 11। 2 तारखेला मतदान होणार आहे। हो, कसा उमेदवार निवडणार आहे तुम्ही? योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्ही बराबर बटन दाबू। माझं नाव शिंदूबाई. काय समस्या आहेत तिथल्या? काय नाही, घंटा गाडी वगैरे येते का? नाही येत, नाली वगैरे आहे? नाही. किती दिवसाला पाणी वगैरे किती दिवसाला येते? 8-10 दिवसाला घंटा गाडी किती दिवसाला येते? येतच नाही. हा. कचरा ह्याच रस्त्याने फेकतो तिकडे जाऊ. सुनीता लोखंडे. काय समस्या तिथल्या? नाली नाही, इथं लाईटी नाहीत, पाण्याची अडचण हाय, कधी कचरा गाडी येत नाही कचऱ्याची ती भरायला, इथं काहीच नाही, लहान लेकरांना खेळण्यासाठी वगैरे बाग काहीच नाही। सरकारी दवाखाना जवळ कुठं? इथं नाही दवाखाना सरकारी, प्रायव्हेट दवाखाने आहेत। नजीर बागवान, एरिया कौन सा है? हीरा समर्थनगर। क्या प्रॉब्लम है? क्या प्रॉब्लम, रोड नहीं, रोड 25-20 साल के बाद बना, नाली नहीं है, लाइट नहीं है, घंटा गाड़ी रोज आती? घंटा गाड़ी भी नहीं आती। पीने का पानी आता 8 दिन को एक बार आता। बच्चों को खेलने के लिए है कि नहीं, कुछ नहीं है बच्चों के लिए, खेलने कुछ नहीं है, कुछ सुविधा नहीं है कुछ कहीं की। सरकारी स्कूल? सरकारी स्कूल है पर थोड़ा दूर है जरा, दवाखाना? दवाखाना भी नहीं है। सलीमा बागवान। क्या प्रॉब्लम, काय समस्या तिथल्या? ये क्या, ये नाली का पानी है, पूरा संडास बाथरूम का पानी घर में लेना पड़ता बारिश में। अगर कैसा खड्डा उपसना पड़ता 8-15 दिन को। लाइट नहीं है, रात के 7 बजे की पूरे अंधारा है गली में। आधी रात हो सर का लगता, बड़े बड़े सांप बिच्छू है यहाँ पे, क्या है। बच्चों के लिए खेलने के लिए गार्डन वगैरह है आसपास में? कुछ नहीं है बस। स्कूल वगैरह छोटे बच्चे? नहीं है। पीने का पानी कितने दिन को आता है? 8 दिन बाद। घंटा गाड़ी? नहीं आती। घंटा गाड़ी नहीं आती? नहीं आती। माझे नाव सुषमा दिलीप सूर्यवंशी, स्वप्न विहार कॉलनी। काय समस्या तिथल्या? समस्या तशा भरपूर आहेत। गार्डन नाहीये, रोड नाहीये, अंतर्गत रस्ते, नाली स्वच्छतेला लोक येत नाहीत, कचरा गाडी येत नाही, वृद्ध लोकांसाठी बसायला थोडंसं गार्डन मध्ये काही व्यवस्था नाही, लहान मुलांना खेळायला व्यवस्था नाही काही। पाणी किती दिवसाला येते? पाणी पण 8 दिवसाला येते बहुतेक। घंटा गाडी? घंटा गाडी पण 8 दिवसाला येते। जवळपास शासकीय रुग्णालय वगैरे आहे कुठे इथं जवळ? नाही, तसं तर शासकीय रुग्णालय नाहीच। माझं नाव योगिता महेंद्र सूर्यवंशी आहे, कुठे राहता? स्वप्न विहार कॉलनी, कुठे आहे ते? वरुडा रोड, महाजन कॉलेजच्या बाजूला। काय समस्या तिथल्या? समस्या म्हणजे रोड नाहीये, नाल्यामधले साफ होत नाहीत, कचऱ्यावाला येत नाही, गार्डन नाहीये,
रोड चांगला नाहीये सगळंच. तक्रारी केल्या नाही का तुम्ही या अगोदर कधी? किती वेळेस तक्रारी करायची, भरपूर वेळेस तक्रारी केलेल्या. काय रिप्लाय आला? काहीच नाही रिप्लाय. बघू करू माणसं पाठवू हो. तरी पण काहीच नाही. पूर्ण सार्वजनिक- कॉलनी मधले महिला सर्व जण गेले होते पण काहीच रिप्लाय नाही. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे कुठे इथं? नाही इथं नाही सार्वजनिक शौचालय. घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी 8 दिवसाला येते आणि नाल्या साफ करणारे पण दिवाळीच्या वेळेसच येतात आणि पैसे घेऊन जातात दिवाळीचे. बाकी नंतर तोंड दाखवत नाहीत काही नाही. नाली साफ करायला पैसे घेतात? हो घंटा गाडीत कचरा टाकायचं पण सांग. एक्स्ट्रा कचरा काय असला एक्स्ट्रा घंटागाडीवाले कचरा घेऊन पैसे मागतात? दिवाळीच्या वेळेस पैसे मागतात. तुम्ही कोणच? घंटागाडीवाले घंटागाडीवाले नाही, फक्त नाल्या साफ. एक्स्ट्रा कचरा जर असेल झाडापाल्याचं किंवा असं काही तर ते कचरा घेऊन जात नाहीत. बाकी घरचा कचरा घेऊन जातात. ते कचरा घेण्यासाठी पैसे मागतात? हा ते कचरा घेण्यासाठी पण पैसे. माझं नाव श्री सौ ज्योती नितीन तानवडे. मी सुपनेर कॉलनीत राहते. किती वर्ष झाले तुला? आम्हाला 17 वर्ष झाले. काय समस्या जाणवल्या होत्या? समस्या भरपूर आहेत. कॉलनीत आले पहिला रोड, नंतर 17 वर्षानंतर रोड नाही, काही नाही आहे. नालीचं पाणी पण व्यवस्थित जात नाहीये. गवत हे सगळं अस्वच्छताच आहे. वृद्ध लोकांना काही व्यवस्था नाही, लेकरा बाळांना खेळायला वगैरे काही व्यवस्था नाहीये. आता 2 तारखेला मतदान होणार आहे. मतदान देऊन काहीच उपयोग नाहीये. काय असं वाटतं तुम्हाला? नाही, काय होतच नाही ना प्रोग्रेस. 17 वर्षात आम्ही बघायला लागलोत ना. पाठीमाग च्या 6 वर्षाखाली जे उमेदवार आले होते तुम्हाला मत मागायला, हम्म. ते नंतर आले होते का आपल्याकडे? आले असतील, बरेच येतात जातात, खरं व्यवस्था काही होत नाही आमच्या कॉलनीत. म्हणजे प्रोग्रेस काहीच नाही आहे. आणि सगळे एकदम एज्युकेटेड कॉलनी आहे. सगळे चांगले मोठे मोठे ह्याच्यावर आहेत, नोकरीवर आहेत, हे बिझनेसमॅन आहेत. खरं कॉलनीत काही सुधारणा नाही आहे. तक्रारी केल्या नाही तुम्ही? तक्रारी भरपूर केलीत आधी. मग काय रिझल्ट आला? रिझल्ट काय होच म्हणतात ना. माझं नाव प्रीती राजगुरू. काय समस्या आपल्या प्रभागात? आमच्या कॉलनीमध्ये रस्ता नाहीये, कसल्याच सुख सुविधा नाहीयेत, गटर नाहीयेत, घरी लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत, त्यांना बाहेर काढता येत नाही कसलंच. गटार स्वच्छता किती दिवसाला होती तुमची? महिन्यातून एकदा सुद्धा झाली तर खूप आहे इकडे. कारण कचरा करून सुद्धा येत नाही, कचरा घेऊन जायला सुद्धा गाड्या सुद्धा येत नाहीत. आम्हाला सारखं तक्रारी द्याव्या लागतात. किती दिवस झालं नाली स्वच्छता झाली? हं? नाली स्वच्छता किती दिवस झालं झाली? 8-8 दिवसाला एक गाडी येते. घंटागाडी 8 दिवसाला 8 दिवसाला येते. नाली स्वच्छता होऊन किती दिवस झाले? नाली स्वच्छता करून आता दिवाळीत झाली. दिवाळीत त्याच्यानंतर आणखीन आलेच नाहीत. तक्रारी तर भरपूर केल्यात आम्ही, तरी त्याचा काहीच नाहीये. 2 तारखेला मतदान होणार आहे. काय वाटतंय कसा उमेदवार असावा? कसं उमेदवार असा यापेक्षा मतदान करायचं की नाही हाच मोठा प्रश्न पडलाय आम्हाला. कारण मतदान करून पण तेच परिस्थिती आहे, न करून पण तेच. मग मतदान करून काय उपयोग आहे आमचा मग? काका, मी ॲडव्होकेट दिलीप मराठे, काय समस्या आहेत? स्वप्नविहार कॉलनीत राहतो. काय या समस्या आहेत? स्वप्नविहार कॉलनीच्या अनेक समस्या आहेत. मी आता जवळपास 2005 पासून हे आम्ही सर्व इथं जे सगळे रहिवासी आहेत, एकूण 36 बंगले आहेत. 2005 पासून इथं सगळ्यांनी बंगले घेतलेले आहेत. परंतु या ठिकाणी एक आम्हाला जो अनुभव आला की नगर परिषद प्रशासनातर्फे इथं कुणीही येत नाही आणि इथल्या नाल्या वगैरे सगळे गटारं तुंबलेली आहेत, दुर्गंधी येते, डास सगळीकडे डासांचं थैमान मांडलेलं आहे. याच्याशिवाय रस्ते जर तुम्ही बघितले तर सगळीकडे खड्डे आहेत, रस्त्याची डागडुजी होत नाही. तर कम्पॅरेटिव्हली आपण जर विचार केला तर इतर ठिकाणी काही कॉलनीमध्ये मी पाहतो तिथं सगळे सिमेंट रस्ते झालेले आहेत, पण इथं सिमेंट रस्ते नाहीत. नाल्या गटारं सगळे तुंबलेले आहेत, स्वच्छतेचं काही कोणी बघत नाही. त्यामुळं या महत्त्वाच्या समस्या आहेत, त्याच्याकडं नगर परिषदेनं लक्ष देणं किंवा आता पर्यायानं जे उमेदवार निवडून येतात त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत जे येऊन गेले निवडून, एकदा निवडून आले की कुणी इकडं फिरकतही नाही. तुम्ही संविधानाचा अभ्यास करता. एक संवैधानिक मुद्दा म्हणून आता 2 तारखेला निवडणूक सुरू आहे. 2 तारखेला मतदान होणार आहे. कसा उमेदवार निवडणार तुम्ही? उमेदवार असा असला पाहिजे की आपल्या उमेदवारानं आपल्या वार्डमधील प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचं जे काही समस्या आहेत त्या निराकरण केलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतःहून पर्सनली प्रत्येक मतदाराशी संपर्क म्हणजे त्या नागरिकाशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
नाहीतर फक्त निवडणुकी आल्या की तेवढ्या पुरतं येऊन सगळ्याशी संपर्क साधतात मतं घेण्यासाठी आणि निवडणूक झाली की पुन्हा कोणीही फिरकत नाही. ही टेंडन्सी बंद झाली पाहिजे. पाठीमागे 9 वर्षाखाली निवडणूक झाली होती त्यावेळेस जो उमेदवार आला होता तो आता भेटायला आला होता का? कधीच आला नाही, आताही आला नाही, मागे निवडून आल्यापासूनही कधी आला नाही. त्यांची नावही आठवत नाहीत आमच्या कॉलनीतल्या लोकांना कोण निवडून आलं ते. काय नाव आहे तुमचं? माझं नाव बोली आनंद भालेराव. हे प्रभाग कोणता आहे? 11. काय हो तुम्ही उमेदवार आहेत कसं कोणत्या पक्षाकडून उभारला? मी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक 11 ब मधून. काय समस्या तिथल्या? समस्या नालीच्या आहेत, रस्त्यांच्या आहेत, स्वच्छता नाहीये इथे. त्यापैकी बऱ्याच समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे पद भेटल्यानंतरही मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल. काय प्रमुख समस्या तुम्हाला जाणवल्या इथल्या? मला रस्त्याच्या असेल किंवा पददिवे असतील अशा बऱ्याच समस्या जाणवलेल्या आहेत. त्यातील बरेच समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. नालीच्या पण भरपूर समस्या आहेत, त्याही खूप प्रमाणात आम्ही बऱ्यापैकी सोडवून दाखवलेल्या आहेत आणि इथून पुढेही सोडवण्यात 2 तारखेला मतदान होणार आहे. काय आव्हान करताल मतदारांना? मतदारांना एवढंच आवाहन करेल की आतापर्यंत आम्ही जेवढी सेवा केली तेवढी बिना पदाची केलेली आहे. इथून पुढे तुम्ही पद दिलं तर ते समस्या सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. समस्या? सुमित्रा रामचंद्र कसबे. कुठं राहता? इथं राहतो शिवाजीनगरला. काय समस्या तिथल्या? काय सांगा घंटागाडी किती दिवसाला येते? हा घंटागाडी किती दिवसाला येते? 8 दिवसाला येते. नाली आहेत का? कुठं नाही त्या आल्या त्या पण नीट केलेल्या नाही हा. पाणी किती दिवसाला येते प्यायचं? 8 दिवसाला येते. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे का जवळ? नाही की. आरोग्य केंद्र वगैरे? 2 तारखेला मतदान होणार आहे. कोण आलं होतं का भेटायला? 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण भेटायला आलं होतं का? नाही आलं कुणी. आज काकडे चालती बघा आज. कोण आलं दुसरा अजून? अजून कोण आबोली भालेराव, आनंद भालेराव. माझे संतोष भाऊराव लोंढे. कुठं राहतो? हे शिवाजीनगर मध्येच राहतो. काय समस्या तिथल्या? समस्या म्हणजे काय रस्ते वगैरे काय अजून काय एवढे नाही ते केले तिथंच केले, दुसरीकडे कुठे केले नाहीत अजून. घंटागाडी वगैरे किती दिवसाला येते? घंटागाडी येते 8 दिवसाला 15 दिवसाला. पाणी पिण्याचं? पाणी येते, पाणी 8 दिवसाला येते. 8 दिवसाला? हो. स्वच्छतागृह वगैरे आहे सार्वजनिक? स्वच्छतागृह नाही आहे इथं, कुठंच नाही इथं शिवाजीनगर. प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे? प्राथमिक आरोग्य केंद्र बी नाही, पण आता कुठे एक चालू केले थोडस एका रूम मध्ये. शाळा लहान मुलांसाठी? शाळा आहेत पण काही शाळेत कोण नाही, शाळा आहेत लहान मुलांसाठी. 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण आलं होतं का भेटायला? येतात की, यायला लागले मतदान भेटायला. काय समस्या मांडल्या? काय आमची समस्या काय आहे म्हणजे रस्ते वगैरे करा, एवढंच आमची नाल्या. कसा उमेदवार निवडणार 2 तारखेला? जी चांगला जे काम करेल आपल्या वार्डासाठी तीच निवडू शकतो. कोण आलं वाटतं भेटायला? भेटायला येतात सगळे जर यायला लागले जे उमेदवार आहेत. काय नाव आहे मग? प्रवीण वाघमारे. कोणता एरिया आहे? हे सांजा चौक शिवाजीनगर आहे. काय समस्या तिथल्या? इथल्या नाल्या बरोबर नाहीत. इथं खांब पूर्ण वाकडा झालेला आहे. इथं कोण लक्ष देत नाही. पूर्ण खांब. घंटागाडी किती दिवसाला येते? घंटागाडी 2 दिवसाला 3 दिवसाला येते. प्यायचं पाणी सर यात आलं तर 10 दिवसाला येतंय, नसतं आठवड्यातून एकदा येतं, 15 दिवसाला एकदा येते. नाली स्वच्छ करायला 15 दिवसा म्हणजे 3 महिन्याला येते. नाली स्वच्छ नाही करायला कोणतरी. जवळ शाळा वगैरे आहे ना? आहे ना तिकडे स्वच्छतागृह वगैरे सार्वजनिक? नाही, कोणी येत नाही सर इकडे. प्राथमिक आरोग्य केंद्र आहे का? प्राथमिक आरोग्य केंद्र आहे पलीकडे गेले जायचं. दत्ता शिवाजी जाधव. कुठं राहता? कोणता एरिया आहे? हे 11. काय समस्या तिथल्या? समजते काय नाल्या उपशीत नाही ती, काय दुर्लक्ष आहे. घंटागाडी किती दिवसाला येते? गाडीच येत नाही. पाणी प्यायचं? पाणी प्यायचे येते किती दिवसाला? 8 दिवसाला. सार्वजनिक शौचालय वगैरे आहे जवळ कुठं? नाही, लहान मुलांचा खेळण्यासाठी वगैरे? बिलकुल नाही. बाग बगीचा वगैरे काहीच नाही. संतोष ठाकरे. गल्ली कोणती आहे? शिवाजीनगर सांजा रोड. काय समस्या तिथल्या? काय नाही, खांब जरा धोकादायक आहे. कधी पडेल काय सांगता येत नाही. कोण आलं होतं का ते बघायला कधी? ती वायरमन रोज येते 2 दिवसाला, पण काय आमच्या हातात नाही म्हणते. नगरपालिका म्हणते आमच्या हातात नाही.
पण ते म्हणते लाईट बिल हातात लाईट बिल चार्ज त्याच्यामध्ये जावं म्हणते ते घंटा गाडी वगैरे येते का रोज? 4-5 दिवसाला येते 4-5 दिवसाला. येते. प्यायचं पाणी 8 दिवसाला नाली स्वच्छता करायला किती दिवसाला येते? 8 दिवसाला येते पाणी. नाली स्वच्छता करायला किती दिवसाला येते? नाली करायला कधी आता येऊन महिना झाला की. जवळपास सार्वजनिक शौचालय आहे कुठं? नाही तिथं कुठेच नाही. आरोग्य केंद्र इथं आहे आपलं घर आहे की ते हा. आपला दवाखाना लहान आहे. मुलासाठी खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे काहीच नाही कधी तक्रारी वगैरे केल्या नाही का नगरपालिकेत? काय कोणच घेत नाही ते घेतच नाहीत तक्रारी काय कुणाला करायचं ते म्हणते ते नगरपालिकेत जावा हे म्हणते ते जिल्हा परिषद जावा मग कुणाच्या हातात काय सांगता येत नाही. शांताबाई तिप्पन्न कुमटे. काय समस्या आहेत? घंटा गाडी वगैरे किती दिवसाला येते काय? घंटा गाडी महिना येत नाही. हा. पाणी प्यायचं पाणी प्यायचं 15 दिवस येत नाही. नाली स्वच्छता वगैरे नाली तर काढते ती कचरा भरून येत नाहीत महिना. जवळपास लहान लेकरांना खेळण्यासाठी काय सोय नाही, खेळण्यासाठी नाही, पाण्याची सोय नाही, घंटा गाडी येत नाही टायमावर. खांबावर लाईट वगैरे आहे? हाय लाईट हाय. हो. जवळपास कुठं सार्वजनिक शौचालय वगैरे? स्वच्छला काय नाही बघा, लय घाण आहे. गटारी तर बघू वाटत नाही. गटारी या की बोल. शैलेश उत्तम दाखले. काय वार्ड गल्ली कोणती आहे? ही सांजा बायपास रोड आहे. शिवाजीनगर वार्ड प्रभाग क्रमांक 2 मध्ये येत आहे. आता 11 आहे प्रभाग. हा आता 11 मध्ये आलं असेल, बदलतंय ना वाटतं सारखंच. काय तर हे समस्या दिसल्या? इथं लाईटीची किंवा रोडची कसलीच सोय नाही आणि नाल्या पाण्यासाठी आणि संडास बाथरूमचं पाणी एकामेकाच्या दारामुळं गेल्यामुळं सतत भांडणं आणि वादविवाद व्हायला लागल्यात. आम्ही 4 वेळेस ह्याच्या आधी 5 वर्षापासून पाठपुरावा करतोय, पण तरी बी कोणी दखल घेत नाहीत. असं आहे. घंटा गाडी किती दिवसाला येते? 8 दिवसाला घंटा गाडी येते. नाल्या काढायला बी त्यांचं काय नाही. मी कितीक वेळेस तरी लाईटीसाठी ह्याच्यासाठी तर ते उलट आम्हाला अधिकारी म्हणतात की तुम्ही प्लॉटच कशाला घेतला, तिथं तुमच्यापाशी तिथं ही नाही लाईटीचं ह्याची सोय नाही, त्या रोडच्या सोय नाही त्या. असं आम्ही आमच्याकडे लेखी पुरावा सहित आहे. पाणी किती दिवसाला येते? 8 दिवसाला पाणी येतंय. नाली स्वच्छता करायला वगैरे येते का? नाही येत. ह्या वर्षीची त्या वर्षीला येते ती नाल्या स्वच्छता करायला. हा आणि हे संडासचं पाणी एकामेकाच्या दारापुरशी गेल्यामुळे हे बघा हे कसं पाणी हे सगळं सतत वादविवाद. मतदान होणार आहे. कोणाला होतं भेटायला? कोणी सुद्धा नाही अजून आतापर्यंत आलेलं भेटायला. कोणाला मतदान करणार तुम्ही? आता जे आम्हाला जी कामाचा विकास करेल त्यालाच आम्ही मतदान करू ना. आम्ही सतत काही सुद्धा बोलून का कुणाला द्यायचं आता मतदान? हा आमचं जर कोण ऐकत नसेल तर त्यांना कसं मतदान द्यायचं सांगा तुम्ही? हा